नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरील एका चुकीमुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला. या चुकीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पूर्व परीक्षेत एका जागेसाठी 8 परीक्षार्थींनाच परीक्षा देता येईल असा बदल नियमावलीत आयोगाने केल्याची तक्रार करीत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. या बदलामुळे कमी विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळेल. या परीक्षेसाठी मेरिट वाढल्याने अनेक जणांना परीक्षा देता येणार नाही असा विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याच्या निषेधार्थ शनिवार वाड्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. याच्यामध्ये आता आमची जी मागणी आहे की एकाच 8 रेशोचं करण्यात आलं आहे, त्याऐवजी एकाच 16 रेशो करण्यात यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना समावेश करून घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची संधी देऊन त्यातून उच्च गुणवत्तेचे विद्यार्थी अधिकारी निवडून आपल्या शासनाचं सर्वांचं आणि विद्यार्थ्यांचं हित जपलं जावं, हीच आमच्या सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मागणी आहे. आणि शासन आज जे आंदोलन करतो आम्ही ते मूक मोर्चाचं आंदोलन आहे. त्या आंदोलनाचा असा प्रकार आहे की कोणतीही घोषणा वगैरे नसणार आहे. सर्व गोष्टी हे आम्ही त्या कागदावरती लिहून आणि बॅनरच्या ह्याच्यातून सान्निध्यातून आम्ही माध्यमातून दाखवत आहोत. आणि तरी शासन या सर्व कल्पनेचा योग्य तो विचार करून सर्व विद्यार्थ्यांची मागणी योग्य पद्धतीने सादर करेल. आणि आम्ही यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, इतर मंत्री व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष या सर्वांना निवेदन सादर करणार आहोत. तरी प्लीज सर्वांनी यासाठी मीडियाने जे सहकार्य केलेलं आहे आणि दखल घेतली भूमिका काय असेल याच्यानंतर आम्ही आज जो मोर्चा काढतोय याचा निर्णय 7 ते 8 दिवसामध्ये आम्हाला लवकर लक्षात येईल. आणि जर याचा काही स्टँड आम्हाला समजला नाही लवकर तर पुढची जी भावना आहे त्या आंदोलनाच्या ह्याच्यातून निवेदनं देऊन त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या आंदोलनाच्या भूमिकेतून उग्र पद्धतीने दाखवल्या जातील हे आम्ही आता सांगू इच्छितो. याच्यापेक्षा माझं नाव महेश जगताप. काय मागणी तुमची? आमची मागणी पहिल्यांदा याच्यासाठी आहे की MPSCने जो रेशो प्रिलियममधून जो MPSCने जो रेशो केलेला आहे एकास 8, तो आम्हाला एकास 8 नाही तर UPSC प्रमाणे एकास 16 हवा आहे. MPSC जर UPSC सारखा चेंज करत असेल, मागील 2 वर्षात त्यांनी जर पॅटर्नमध्ये चेंज केला आहे, CSAT हा पेपर आणला आहे, उमेदवारांनी तोही ॲक्सेप्ट केला आहे, तर त्यांनी UPSC सारखाच एकास 16 रेशो आणावा अशी आमची विनंती आहे. आणि अजून त्यांचे जे पेपर्स आहेत PSIचा मागच्या वर्षीचा 2013चा रिझल्ट पेंडिंगला आहे, फॉरेस्टचा रिझल्ट लागत नाही आहे, ते रिझल्ट जे आहेत ते लवकरात लवकर लावावेत. रिझल्ट साधारणतः त्यांनी 45 दिवसात तरी क्लिअर करावेत. आणि ॲन्सर कीज आहेत, फायनल ॲन्सर कीज त्या लवकर टाकाव्यात, जेणेकरून उमेदवारांना अभ्यासाची एक क्ल्यू येतो की आम्ही अभ्यास कसा करायला हवा, आमचे मार्क्स किती आहेत म्हणून. आणि त्याचप्रमाणे अजून मला सांगायचं आहे की ज्या काही तुम्ही टाइम टेबल देताय वर्षाचं त्याप्रमाणे तरी एक्झाम व्हाव्यात अशी माझी विनंती त्यांना राहील. एवढे उमेदवार वेळेची गुंतवणूक करून इथं अभ्यास करतायत, तो त्यांचा अभ्यास व्यवस्थितपणे ते पार करतायत, परंतु आयोगाच्या ही जी काही आयोगाचं जे काही आहे ह्या सिस्टममुळे आम्ही सगळे आमची सगळ्यांची मानसिकता जरा बऱ्यापैकी बिघडलेली आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आयोगाने आमच्या या सर्व आंदोलनाची दखल. लाचलुचपत विभागाच्या पुणे क्षेत्रीय विभागाने या 4 महिन्यात 81 गुन्हे नोंदविण्यात आले अशी माहिती निरीक्षक प्रधान यांनी दिली. गेल्या 4 महिन्यापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे क्षेत्रीय विभागाने एकूण 81 गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये 79 गुन्हे यशस्वी सापड्यांसह 1 अपसंपदा आणि एका भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याचा समावेश असून 12,80,000 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे अशी माहिती अधीक्षक दिगंबर प्रधान यांनी पत्रकारांना दिली. पुणे विभागातील पुणे युनिट 31, 17, 11, सांगली 12, सोलापूर 16 आणि कोल्हापूर युनिटचे 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती यावेळी सांगण्यात आली. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सापळ्यांच्या कारवायात वाढ झाली आहे. ही वाढ संपूर्ण राज्यात जशी झाली आहे तशीच पुणे परिक्षेत्रात सुद्धा चांगली वाढ झालेली आहे. यावर्षी आपण आत्तापर्यंत
79 सापळ्याच्या कारवाया केलेल्या आहेत आणि त्यामध्ये 106 लोकांना अटक केलेली आहे. 2 इतरसुद्धा आपण गुन्हे दाखल करून 81 गुन्हे एकंदर दाखल केलेले आहेत. आणि अशा प्रकारे पुणे परिक्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये अँटी करप्शनच्या कारवाया करण्यात आघाडीवरती आहे. सर, राज्यामध्ये मागील 4 महिन्यांमध्ये एकूण किती कारवाई करण्यात आल्या? त्यात क्लास 1 ऑफिसर किती होते? क्लास 2 ऑफिसर? हो, ती मला वाटतं आमच्या DG साहेबांनी पण दिली म्हणून मी जास्त बोललो नाही. एनिहो मी सांगतो. क्लास 1 क्लास 2 हे करू. राज्यात एकूण किती केसेस करण्यात आले मागील 4 महिन्यामध्ये आणि त्यात क्लास 1ला किती कारवाई करण्यात आली? राज्यात गेल्या 4 महिन्यामध्ये एकूण 538 लोकांच्या वरती सापळ्याची कारवाई केली आहे. त्यामध्ये 27 क्लास 1 अधिकारी आहेत आणि 60 क्लास 2 अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे पुणे परिक्षेत्रातसुद्धा गेल्या 4 महिन्यात एकूण 7 क्लास 1 आणि 8 क्लास 2 अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई सापळ्याची झालेली आहे. सर, राज्यात सध्या किती लोकांची ओपन इन्क्वायरी केली? एकूण 345 लोकांची ओपन इन्क्वायरी राज्यात सुरू आहे. त्यामध्ये पुणे परिक्षेत्रात 41 लोकांची चौकशी सुरू आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. रंगत संगत प्रतिष्ठानच्या वतीने भारत दसरडा यांना जिंदादिल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 18व्या शतकात महाराष्ट्रातील लोक वेगवेगळ्या निमित्ताने देशात पसरले आहेत. मात्र पुढे ही परंपरा खंडित झाली. ती पुन्हा सुरू ठेवण्यासाठी आणि एकमेकात देवाणघेवाण होण्यासाठी साहित्य संमेलन हा चांगला मार्ग आहे, असे मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं. रंगत संगत प्रतिष्ठानच्या वतीने जिंदादिल पुरस्कार संमेलनाचे स्वागत अध्यक्ष भारत देसरडा यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष डॉक्टर प्रमोद आडकर, डॉक्टर सुधाकर जाधव आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सदानंद मोरे यांनी साहित्य संमेलनाच्या आठवणी सांगितल्या. संमेलन झालं असतं तर डॉक्टर साहेब कदाचित काहीतरी उडीवा राहिल्या असत्या, पण घुमानमध्ये झालेलं साहित्य संमेलन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उडीव ही संयोजकांकडनं, स्वागताध्यक्षांकडनं, संमेलनाध्यक्षांकडनं राहिली नाही. ठीक आहे, काही वाहतुकीच्या बाबतीमध्ये काही अडचणी आल्या असतील, पण त्या काही तुमच्या आणि माझ्या हातामध्ये नव्हत्या. शेवटी ज्यांच्या हातामध्ये होत्या त्यांनी लक्ष दिलं असतं तर त्या देखील अडचणी दूर केल्या गेल्या असत्या. पण ठीक आहे, एकंदरीत साहित्य संमेलन अतिशय यशस्वी झालं असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. आणि खरं म्हटलं तर भारतशेठ देसरडा यांचं काही साहित्य हा काही प्रांत नाही. बांधकाम क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवड परिसरामध्ये बांधकाम व्यवसायामध्ये एक अतिशय चांगले बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांनी नाव कमवलं. सांगा असं सांगत मला त्यातनं बाहेरच पडता येत नाही. अण्णा, अजून सॉरी, तुमची माफी मागतो. अण्णांना बऱ्याच वेळा सांगितलं तरी परत एकदा ऐकावं लागेल तुम्हाला. घुमानला जेव्हा साहित्य संमेलन, बऱ्याच लोकांनी ऐकलंय पण आपल्यापैकी, पण घुमानला साहित्य संमेलन घेणं ही कल्पना घेऊन एक दिवस संजय नहार माझ्याकडे आले. आणि संजय नहारांचं माझं कॉलेजपासून मैत्री आहे. त्यांच्यासोबत मी पंजाबला पण गेलो होतो. इतकंच काय, मी घुमानला पण जाऊन आलेलो होतो. साधारण एक 15 ते 20 वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल. त्याच्यानंतर माझ्या डोक्यातनं घुमान हा विषय संपलेला होता. पण एक दिवस अचानक संजय नहार आले आणि म्हटले आपण घुमानला साहित्य संमेलन घेऊया. आणि त्यामुळं त्यांचा पुरस्कार सुद्धा तशाच प्रकारचा असणार.
निंदा दिली की मराठी माणसांच्यामध्ये एक दुर्गुण आहे बरं का, अशी भांगडच राहिलेली नाही, सगळं लहान 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 करत राहायचं. त्याच्या उलट उत्तरेकडचे जे लोक आहेत म्हणजे भाषा आणि माणसं याच्यातही काही साम्य असतात, बरोबर त्या प्रकारचे शब्द तिथे आहेत. हे बघा ना शब्द, दिलदार, आता मराठी शब्द कुठे हो, आपण मराठीने अभिमानी वगैरे आहोत, चांगली गोष्ट आहे, पण ते शब्द येण्यासाठी तसा आपला स्वभाव काढवावा लागतो. तर हा जो मुद्दा आहे की माणसं कशी असली पाहिजे, दिलदार असली पाहिजे, नोबल नसली पाहिजेत, विशाल हृदयाची असली पाहिजेत, हे गेले काही वर्ष आपण जवळजवळ याचा आपण साक्षीदारच नाही आहोत. उलटच अनुभव गेले कित्येक वर्ष की जास्तीत जास्त लहान व्हायचं, पण लहानात परत आणखी गट पाडायचे. रंगवली जगदीश चव्हाण यांच्या रांगोळी प्रदर्शनात सिनेतारकांच्या विविध रांगोळ्यांचा सहभाग होता. रंगवलीक जगदीश चव्हाण यांच्या 64 निमित्त रांगोळी कला प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. शोभना समर्थ, सुलोचना दिदी, दुर्गा खोटे, जयश्री गडकर, स्मिता टलवकर, नीना कुलकर्णी यांच्यासह जुन्या आणि नवीन अभिनेत्यांची प्रतिमेच्या रांगोळ्या काढून प्रदर्शनात काढण्यात आल्या होत्या. प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. काय आहे हे मी अनुभवलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की अवघड काम कसं वाटतं साकार झालेलं पाहून खरोखरच मला खूप खूप अभिनंदन करतो. आता विषयाबद्दल जर वेगवेगळे विषय घेतात त्याच्यावर जर माझ्याकडे तुम्ही या झालेला व्यवस्थित आहे ते जर तुम्हाला कामाला आलं करता आलं तर निश्चितच मला आनंद होईल किंवा त्यांच्या या कार्यामध्ये त्यांचा वाटा. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. 45 चित्रांद्वारे नाशिकचे चित्रकार अरुण जाधव यांनी ज्योतिषशास्त्राचे चित्राचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. परमार्थ मार्गदर्शक, महायोग, महाध्यान, अंतर्यामी, गुरुध्यान, ब्रह्मदर्शन, विश्वविलास यांच्यासारखे अनेक विषय चित्रांच्या माध्यमातून श्री मंडला एनर्जी पेंटिंग प्रदर्शनामध्ये बालगंधर्व कलादालनात मांडले आहेत. 45 चित्रांद्वारे हा विषय नाशिकचे चित्रकार अरुण जाधव यांनी मांडला. ही चित्र पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे व विद्या वासपती कृष्णकांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार महेश लांडगे, नाशिक विभागाचे विक्रीकर आयुक्त अविनाश भांबरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनात ज्योतिषशास्त्र आणि ब्रह्मांड यावर चित्र प्रदर्शनात लावण्यात आली होती. संत मान्यवर आणि उपस्थित सर्व प्रेक्षक बंधू, हा एनर्जीचा प्रवास आहे. चित्रकारिता आणि एनर्जी हे दोन वेगवेगळ्या
बाजू आहेत. तर हा चित्रकारिता मी रिअलिस्टिक करायची होती. जसं हे शंकर महाराजांचं जे चित्र आहे ते पेंट केलेलं आहे. तर त्याच्यानंतर मी कुठेतरी वाचलं होतं की जिवंत चित्र हे जिवंत होत असतं. तर तेव्हा मी ते संशोधन करत करत मला 25 वर्ष मला लागली या साध्य करायला. त्याच्या काही साधना होत्या, त्याच्या काही क्लिष्ट साधना होत्या. त्या सर्व करत 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 मग आज या स्टेपपर्यंत मी आलो म्हणजे प्रयत्न केलेला आहे. फक्त मी पूर्ण साध्य झालं असं नाही, पण एक छोटासा मी प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक चित्र हे तुम्हाला एनर्जी देतं. त्याच्यामध्ये मी एनर्जी फॉर्म टाकलेला आहे श्रीयंत्राचा. कारण प्रत्येक फिजिकल वस्तू आणि चेतन आणि अचेतन वस्तू हे एनर्जी ॲमिट करत असते. जी अचेतन वस्तू असते ती कमी एनर्जी देत असते आणि जी चेतन असते तिची इंटेन्सिटी जास्त असते, क्षमता. तर तो बोध मला आमच्या गुरूंनी करून दिला, त्याची अनुभूती घडून आणली. त्याच्यानंतर मी हे साकारलं. आणि मग तुम्ही म्हणाल की याच्यावर काही इन्फिनिटी संस्थेच्या वतीने नृत्य आविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इन्फिनिटी या संस्थेच्या वतीने फेस डान्स द जर्नी या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रीडा संकुलात करण्यात आले होते. या शहरातील शेकडो तरुणांचा सहभाग नोंदविला होता. यावेळी ABCD चित्रपटाचे अभिनेता राघव, कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्यासह आदी मान्यवर या उपस्थित होते. शहरातील विविध ग्रुप मिळून नृत्य आविष्कार सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन GDA डान्स अकॅडमीच्या वतीने करण्यात आले होते. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.